हॅलो नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज इथे मी बिट्ट्या बनवणार आहे. काही भागामध्ये याला बाफड्या म्हणतात, तर काही ठिकाणी याला बिट्ट्या म्हणतात. तर हे पीठ वेगळं दळलं जातं, आपल्या गव्हाच्या पिठासारखं नसतं. तर इथे या बिट्ट्या बनवण्यासाठी मी अर्धा किलो गहू घेतलेले आहे. त्यामध्ये 1 वाटी मी सोयाबीन घातलेलं आहे अख्खं, 1 वाटी चणा डाळ आणि 1 वाटी इथे घेतलेले आहे मी मक्याचे दाणे, वाळलेल्या मक्याचे दाणे. तर ते ह्या गव्हामध्ये मिक्स करून मी 4 नंबरच्या चाळणीने हे दळून घेतलेलं आहे. माझ्याकडे गिरणी आहे म्हणून मी 4 नंबरच्या चाळणीने दळलेलं आहे. पण बाहेर तुम्ही गिरणीमध्ये गेलात तर त्यांना बिट्ट्यांचं दळण म्हटलं की ते बरोबर दळून देतात. जाडसर असतं ते, मोठा रवा असतो जाडा, त्याप्रमाणे हे पीठ असतं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे, कारण गव्हाच्या पिठामध्ये आपण मीठ कमी घालतो. तर इथे आपल्याला मीठ व्यवस्थित घालायचं आहे. तर इथे मी जेवढं मला पाहिजे तेवढं इथे पीठ भिजवायला पण घेणार आहोत. तर अतिशय छान पदार्थ हा होतो. दोन्ही प्रकार तुम्ही इथे खाऊ शकता. उकडलेल्या ह्या बिट्ट्या खाऊ शकता किंवा तुम्हाला जर तळलेल्या आवडत असेल तर तळून सुद्धा ह्या बिट्ट्या जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्या जातात. आणि फोडणीच्या वरणाबरोबर किंवा मिरचीच्या भाजी बरोबर या बाफड्या बिट्ट्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये बनवल्या जातात. तर चला आपण हे पीठ कसं मळायचं ते बघूया. इथे मी थोडंसं पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे आणि इथे या भांड्यामध्ये मी हे पीठ मळून घेणार आहे. त्याला हे पीठ कडक मळायचं आहे, चपातीच्या पिठाप्रमाणे नाही मळायचंय. हे बघा, इथे मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते. 1 टीस्पून मी ते ओवा घालून घेणार आहे. तर हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका घालू, पण हा ओवा घातला तर खमंग होतात आणि पोटाला त्रासही होत नाही. लहान मुलं वगैरे जर खाणारे असतील तरी सुद्धा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता. तर इथे मी आता हे व्यवस्थित मिक्स करून आणि हे पीठ मळून घेणार आहे. बाकी ह्यामध्ये आपल्याला कुठलं तेल वगैरे किंवा असं मोहन वगैरे असं काही टाकायचं नाही, जाड हे पीठ असतं. ते इथे थोडं थोडं पाणी घालून मी हे मळून घेणार आहे. तुम्हाला जर हे इन्स्टंट पीठ अगदी आपल्या गव्हाच्याच पिठाच्या आपल्याला बिट्ट्या बनवायच्या आहे, कोणी पाहुणे आले आणि आपल्याला ताबडतोब बनवायचे आहे, आता हे दळण करणं, मिक्स करणं, दळून आणणं जर पॉसिबल नसेल तर तुम्ही आहे त्या पिठामध्ये 1 वाटी भर रवा घेऊन आणि त्याच्यामध्ये तुम्ही अर्धी वाटी चण्याचं पीठ घालू शकता. अर्धा किलो एवढं जर पीठ असेल तुमचं तर तुम्ही 1 वाटी रवा आणि अर्धा वाटी चण्याचं पीठ घालून असं ते बनवू शकता. कारण चण्याचं पीठ किंवा रवा जास्त झाला कमी झाला तरी काही प्रॉब्लेम होत नाही. तर तुम्ही त्या इन्स्टंट पण म्हटलं तरी त्या बिट्ट्या तुम्ही करू शकता. इथे बघा, अगदी कडक आपला हा उंडा इथे तयार झालेला आहे. थोडस अगदी तेलाच्या इथे हात लावायचा आहे. तेलामध्ये बोटं बुडून फक्त मी इथे ह्याला लावलेले आहेत. आपण लगेचच या बिट्ट्या बनवायला सुरुवात करणार आहोत. हे बघा, थोडा घट्ट आपल्याला हे उंडा पाहिजे. आपण इथे बिट्ट्या बनवायला सुरुवात करू. इथे आपल्याला बिट्ट्या बनवल्यानंतर त्या वाफवायच्या असतात. तर आपण बिट्ट्या बनवण्याच्या आधी गॅसवरती एकीकडे आपण स्टीमर मध्ये पाणी गरम करत ठेवू आणि एकीकडे आपल्या बिट्ट्या आपण बनवायला घेऊ. इथे आपण स्टीमरच्या, हे बघा, या भांड्याला इथे तेल लावून सगळीकडे असं तेल लावून घेऊ आणि स्टीमरचं भांडं एकीकडे आपण त्या उकळत्या पाण्याच्या भांड्यावरती ठेवून देऊ. हे आपलं भांड पण छान गरम होईल आणि आपल्याला पटकन आपल्या तयार झालेल्या बिट्ट्या त्यामध्ये टाकता येते. इथे लेअर वाल्या छान बिट्ट्या आपण बनवतोय, तर त्यासाठी एकदम मोठा गोळा मी घेत नाहीये. हे बघा, हे 3 गोळे मी इथे करून घेतलेले आहे. थोडेशा हातावर असे प्रेस करायचे. 2-3 प्रकारे बिट्ट्या बनवल्या जातात. आज मी हा एक प्रकार तुम्हाला दाखवते. हे बघा, जाडसर इथे मी पान फक्त लाटून घेतलेलं आहे. असंच परत दुसरं पण लाटून घेते. हे त्यापेक्षा थोडस लहान घ्यायचंय लाटून. बघा, हे बघा, थोडस तेल लावलेलं आहे मी. ह्याच्यावरती हे दुसरं लाटलेलं पान मी ते टाकून घेतलं. इथेही मला तेल लावून घ्यायचं आहे. हे बघा, फक्त असं आपल्याला पुरणपोळीला आपण करतो बस तसं फक्त आपल्याला असं हे करत जायचंय. आतमध्ये पोकळ आहे आपले, हे फक्त वरती घेऊन आपण असा मध्ये पोकळ आणि हा राऊंड तयार केलेला आहे. हे बघा, आणि हे आपल्याला काढायचं नाहीये.
असंच ठेवायचं आहे। हे बघा, आतमध्ये आपली बिट्टी अगदी पोकळ आहे आणि तयार झाल्यानंतर छान याला लेअर पडतात। तर अशा आपल्याला संपूर्ण या बिट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत। हे आपल्या बिट्ट्या तयार झालेल्या आहे। तेवढ्या पिठाच्या आपल्या इथे एक छोटी, बाकी 7 बिट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहे। एक छोटी फक्त झालेली आहे। हे बघा, सर्व बिट्ट्या मी अशाच तयार करून घेतल्या आहेत। आता एकीकडे आपल्या स्टीमर मधलं पाणी सुद्धा गरम झालेले, तर आपण ह्या वाफायला ठेवू। हे बघा, पाणी आपलं छान उकळलेलं इथे। आपण इथे एक एक करून ही बिट्ट्या इथे अशा लावून घेऊ। हे बघा, बिट्ट्या मी लावून घेतलेल्या आहे। इथे थोडस ब्रशने मी फक्त जर असं तेल त्याच्यावरती फिरवणार आहे फक्त। हे बघा, थोडस फक्त ब्रशने इथे एक ब्रश त्यावरती असं हे करून देणार आहे। आणि आता इथे मी स्टीमरचं झाकण लावून आणि एक 20 मिनिटं ह्याला छान शिजू देणार आहे। शिजले की नाही बिट्टे आपण ते बघून परत जर 5-10 मिनिट कमी जास्त करायची वेळ आहे आपण करणार आहोत। तर 20 मिनिटाच्या आधी मी परत एकदा ह्याला चेक करणार आहे। तर तेव्हा आपण बघूच, एक 10 मिनिटांनंतर आपण परत एकदा ह्याला चेक करू। 10 मिनिटं आपल्या बिट्टे आपण याच्यामध्ये स्टीमर मध्ये लावून झालेले आहेत। हे बघा, तेल आपण एक ब्रश फक्त फिरवलेला होता म्हणून या सगळ्या अशा सुटसुटीत चिटकत नाहीत, पटकन हल्ल्या जातात। आपण थोड्याशा अशा खालीवर करून देऊ। अजून आपण 10 मिनिटं या अशाच ठेवणार आहे। अजून 10 मिनिटांनंतर आपण यांना चेक करू। इथे बघूया आपण आपल्या बिट्ट्या। हे बघा, आपले चाकू घातल्यानंतर अगदी जसाच्या तसा निघालेला आहे। इथे असे बघितल्यानंतर नसतील झाल्या, थोडासा चाकूला सुरीला लागत असेल तर थोडा वेळ अजून ठेवायचा आहे। पण इथे आपल्या संपूर्ण बिट्ट्या झालेल्या आहे। हे बघा, 20 मिनिटं इथे आपल्या बिट्ट्या शिजायला लागतात। जर अशा मोकळ्या मोकळ्या असतील तर, एकावर एक असलं तर थोडा जास्त कमी वेळ लागू शकतो। तर हे बघा, इथे आपल्या बिट्ट्या तयार झालेल्या आहेत। हे आपण आता इथे गॅस बंद करू आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचे। इथे बघा, बिट्ट्या आपल्या छान गार झालेल्या आहेत। तर आता आपण इथे कापून घ्यायचे आहेत। हे बघा, अगदी लेअर लेअर सुटतात त्या बिट्ट्यांचे। हे एकदम जाडही नाही कापायच्या, थोडेशा अशा असतील तेव्हा छान आपल्याला तळता येतात। तर तुम्ही अशा सुद्धा या ज्याला तळलेल्या खायच्या नसतील त्या अशा सुद्धा या बिट्ट्या फोडणीच्या वरणाबरोबर, फिक्क्या वरणाबरोबर तुम्ही खाऊ शकता। किती मोठ्या प्रमाणामध्ये पाहुणे आले असतील तर अगदी झटपट होणाऱ्या आणि खूप टेस्टी लागणाऱ्या या बिट्ट्या आपण करू शकतो। फिक्क्या वरणाबरोबर तूप घेऊन त्याबरोबरही या बिट्ट्या खाल्ल्या जातात किंवा फोडणीच्या वरणाबरोबर या बिट्ट्या छान लागतात। अशा सर्व बिट्टे मी कापून घेणार आहे आणि एकीकडे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करत। हे आपल्या उकडलेल्या संपूर्ण बिट्टे आपण अशा इथे कट करून घेतलेले आहे। बिट्टे हा प्रकार अगदी पारंपरिक आहे, कारण पूर्वीच्या काळामध्ये अशाच प्रकार बनवायचे, पण जमिनीमध्ये खड्डा करून त्यामध्ये व्यवस्थित आग खड्यांवरती, अगदी विस्तवाच्या खड्यांवरती व्यवस्थित ह्या भाजल्या जायच्या। तर त्याही बिट्ट्या अतिशय खमंग लागतात। खेड्याकडे गावाकडे अजूनही तशा प्रकारच्या बिट्ट्या बनवल्या जातात, पण ज्यांना शक्य नाही ते आपण अशाही बिट्ट्या इथे बनवून खाऊ शकतो। तर ह्या उकडल्यानंतरही खूप छान लागतात आणि तळल्यानंतरही। तर एकीकडे आपलं आता तेल गरम झालेलं आहे। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, ते आपण त्याला तेल अजिबात जास्त लागत नाही आणि ह्या तेलकट सुद्धा होत नाहीत उकडलेल्या असल्यामुळे। त्याला गॅस एकदम कमी करायचा नाही, कारण ते असे वाटण झाल्यासारखे होतात, म्हणून या छान व्यवस्थित गॅसवरती तळायच्या। अगदी खूपच जास्त एखाद्या वेळेला तेल गरम झालं तर थोडासा मिडियम करायचा, पण अगदी कमी गॅसवर हे नाही तळायच्या। लगेच याला कलर येतो उकडलेले असल्यामुळे। हे बघा, इथे बघा आपल्या बिट्ट्या अगदी खमंग इथे तयार झालेल्या आहेत। थंड झाल्यानंतर अजिबात ह्याला तेल कुठे दिसतही नाही, अगदी लेअर लेअर आपल्या इथे बिट्ट्यांचे तयार झालेले आहेत। तर इथे अशा संपूर्ण बिट्ट्या मी तळून घेणार आहे।
इथे बघा संपूर्ण बिट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहे। हे शेवटच्या माझ्या बिट्ट्यांचा हा घाणा आहे। इथे सर्व बिट्ट्या मी तयार करून घेतलेल्या आहेत। बघा इथे मी गॅस बंद करते। इथे बिट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत। इथे आपल्या बिट्ट्या रेडी झालेल्या आहेत। हे बघा सगळ्या एक सारख्या कलर वरती आणि छान लेअर सुटलेल्या आपल्या बिट्ट्या इथे तयार झालेल्या आहेत। बिट्ट्यांचा अजून एक प्रकार आहे, तर तीही रेसिपी मी लवकरच घेऊन येणार आहे। तर ह्या बिट्ट्या नक्की करून बघा। भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता। बाय बाय।